नागपुर के मिहान क्षेत्र में रक्षा क्षेत्र से जुड़ी बड़ी पहल की शुरुआत हुई है। सोलर डिफेंस एंड एरोस्पेस के रोबोटिक्स और यूएवी फैसिलिटी प्रोजेक्ट का भूमि पूजन किया गया। इस मौके पर देवेंद्र फडणवीस और नितिन गडकरी समेत कई गणमान्य व्यक्ति उपस्थित रहे। नागपुर के मिहान विशेष आर्थिक क्षेत्र में रक्षा क्षेत्र के लिए एक महत्वपूर्ण विशेष प्रोजेक्ट की शुरुआत की गई है। सोलर डिफेंस एंड एरोस्पेस द्वारा स्थापित किए जाने वाले रोबोटिक्स और यूएवी फैसिलिटी प्रोजेक्ट का भी भूमि पूजन किया गया। कार्यक्रम में मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने कहा कि बदलते वैश्विक परिदृश्यों में सामरिक शक्ति और आधुनिक तकनीक बेहद महत्वपूर्ण हो गई है। सोलर समूह देश की रक्षा क्षमता को नई दिशा देने का काम कर रहा है। इस प्रोजेक्ट में एआई आधारित ड्रोन, रोबोट और आधुनिक रक्षा उपकरणों का निर्माण किया जाएगा। केंद्रीय मंत्री नितिन जी गडकरी ने कहा कि निजी क्षेत्र की भागीदारी से भारत की रक्षा क्षमता और भी मजबूत होगी। इस प्रोजेक्ट से रोजगार के लिए नए अवसर भी पैदा होंगे। आज दुनिया तेजी से बदल रही है। जिस देश के पास सामरिक शक्ति और आधुनिक तकनीक होगी वही भविष्य में आगे रहेगा। सोलर समूह देश की रक्षा क्षमता को नई दिशा दे रहा है। आज सोलर डिफेन्स अँड एरोस्पेस लिमिटेड यांनी एक नवीन फॅसिलिटीचं भूमिपूजन या ठिकाणी केलेलं आहे। विशेषतः यूएव्ही आणि रोबोटिक्स याच्यामध्ये इथे काम होणार आहे। डीप टेकमध्ये आपल्या क्षेत्रातली ही पहिली इंडस्ट्री आहे आणि विशेषतः भारताच्या डिफेन्स कॅपॅबिलिटीमध्ये एक प्रचंड मोठी वाढ या युनिटमुळे होणार आहे। आपल्याला माहिती आहे की आता संपूर्ण लढाई ही ड्रोन्सच्या आधारावर होते आणि हे जे काही यूएव्हीज आहेत त्याचे ऍडव्हान्स व्हर्जन हे इथे तयार होणार आहे। ज्या ठिकाणी -40 डिग्री टेम्परेचर असतं अशा ठिकाणी देखील आपले सैनिक रक्षण करत असतात, पण आता त्या ठिकाणी रोबोट्सच्या माध्यमातून देखील आपल्याला रक्षण व्यवस्था उभी करता येईल अशा प्रकारचे ऍडव्हान्स रोबोट्स हे देखील या ठिकाणी तयार होणार आहेत। त्यामुळे मला असं वाटतं की डिफेन्स आणि एरोस्पेसच्या क्षेत्रामध्ये आजची ही जी इन्व्हेस्टमेंट आहे ही एक प्रकारे मैलाचा दगड ठरेल हा मला विश्वास आहे। आणि सोलर इंडस्ट्रीने यापूर्वी देखील आपल्या देशाच्या डिफेन्सच्या क्षेत्रामध्ये या ठिकाणी ड्रोन्स असतील, अँटी ड्रोन सिस्टीम जी जगात नाही अशा प्रकारची अँटी ड्रोन सिस्टीम ही सोलारने आपल्याकडे तयार करून दाखवली। पिनाका मिसाईल्स असतील, वेगवेगळे ज्या काही नवीन गोष्टी आपल्या डिफेन्स करतायत त्या सोलारने केल्या आहेत। त्यामुळे मला विश्वास आहे की आजचा हा प्रोजेक्ट केवळ नागपूरलाच नाही तर महाराष्ट्राला देशाच्या डिफेन्स कॅपॅबिलिटीमध्ये एक महत्वाचं स्थान म्हणून या ठिकाणी निर्माण करेल। आत्मनिर्भरतेकडे एक महत्वाचं वाटचाल वाटते तुम्हाला? निश्चितच ही आत्मनिर्भरतेकडे एक महत्वाची वाटचाल आहे। ज्या गोष्टी जगातले अनेक देश करू शकत नाहीत त्या गोष्टी आज भारतात होत आहेत। मला असं वाटतं की ही एक महत्वाची गोष्ट आहे आणि त्याकरता देशाचे प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदीजी यांनी ज्या प्रकारे डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्राला एक नवीन बळ दिलेलं आहे त्याचा परिणाम आहे की आज या सगळ्या गोष्टी भारतामध्ये होताना दिसतात। टाटा, डसॉल्ट आणि हे एक हब होत आहे डिफेन्स प्रोडक्शन। निश्चितपणे एक प्रकारे डिफेन्स प्रोडक्शनचं हबच होत आहे आणि एकदा इकोसिस्टीम तयार झाली की मग त्यातनं मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट्सही वाढतात आणि जॉब क्रिएशन देखील होतं। तेच या माध्यमातून होणार है। रोबोटिक्स और यूवी फैसिलिटी प्रोजेक्ट के जरिए नागपुर की पहचान एक उभरते डिफेंस हब के रूप में और मजबूत होने जा रही है। साथ ही यह प्रोजेक्ट मेक इन इंडिया और आत्मनिर्भर भारत अभियानों को भी नई गति देगा।